राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब। रायगडमधील कार्यक्रमात बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो नाही। बॅनरवर फक्त सुनील तटकरे, अनिकेत आणि अदिती तटकरेंचा फोटो। बोंधू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। 1 एप्रिलपर्यंत खरातला कोठडी। आरोप गंभीर असल्याचं कोर्टाचं मत। महिलांना भावनिक जाळ्यात अडकवल्याची खरातची कबुली। आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हेही खरातला सांगता येईना, तर पीडित महिलांना धमक्या दिल्या जात असल्याचा वकिलांचा आरोप। खरात प्रकरणी एसआयटीचा महत्त्वपूर्ण पत्रव्यवहार। आयकर विभाग, मुद्रांक शुल्क विभागाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती। खरातची संपत्ती, मालमत्ता, आर्थिक व्यवहार तपासणीसाठी पत्र। अशोक खरातच्या कुकर्मांची नवी पंचसूत्री समोर। महिलांचं शारीरिक शोषण करण्यासाठी झुंबर हा कोडवर्ड। झुंबरचा लाईट बंद करणे म्हणजे कोणालाही प्रवेश न देण्याच्या कर्मचाऱ्यांना संकेत। बोंधू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार। खरात प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा। खरातच्या चरणाशी जाणाऱ्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानावं, राऊतांची टीका। केसरकर म्हणतात भांडाफोड करेन, याचा अर्थ केसरकरांकडे माहिती आहे। माहिती लपवून केसरकरांनी गुन्हा केलाय, सुषमा अंधारेंचा आरोप। खरात सोबत प्रत्येक फोटोत असणारा नामकरण आवारे नेमका कोण? व्हाईटचा पैसा ब्लॅक करणारी जगदंब पतसंस्था काय आहे? केसरकरांनी उत्तरं द्यावी, सुषमा अंधारेंचा घणाघात। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना समन्स बजावल्याची माहिती। एसआयटीने चाकणकरांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समोर। शिवानिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता। सौदीतील अमेरिकन तळावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। 300हून अधिक सैनिक जखमी। पश्चिम आशियात तणाव वाढला। अब्राहम लिंकन युद्धनौका रडारवर येताच क्षेपणास्त्र डागणार। इराणच्या नौदलाचे प्रमुख रिअर ॲडमिरल शहराम इराणी यांचा आक्रमक पवित्रा। जहाजावरील शहीदांच्या बलिदानाचा बदला घेण्याची इराणची भूमिका। इस्रायल आणि अमेरिकन वायुदलाचं शक्ती प्रदर्शन। हवेत इंधन भरण्याचे चित्तथरारक व्हिडिओ प्रसिद्ध। देशभरात 6000 पीएनजी ग्राहकांकडून एलपीजी कनेक्शन परत। सरकारच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद। तर मार्च महिन्यात देशात 2,90,000हून अधिक पीएनजी कनेक्शन्स। जागतिक संघर्षाच्या काळात सर्वांनी एकजुटीनं आव्हानांवर मात करणं आवश्यक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत। मन की बात कार्यक्रमामध्ये प्रतिपादन। केरळ आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग। पंतप्रधानांची आज केरळमध्ये तर अमित शहा यांची आसाममध्ये प्रचार सभा। मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातल्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट। काही ठिकाणी गारपिटीचाही हवामान खात्याचा अंदाज। Thank you.